हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मोदकाची एक नवीन रेसिपी। तर हे मोदक आपण नारळ आणि रव्यापासून बनवणार आहोत। त्यासाठी मी घेतलेला आहे इथे 1 वाटी रवा आणि गॅसवर ठेवलेली आहे मी कढई। त्यामध्ये टाकलेला आहे गावरान तूप आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे रवा। आता रवा व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं आपल्याला इथे तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत आपल्या रव्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत। आणि हे मोदक बनवण्यासाठी आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत। हे प्रसादासाठी आपण मोदक वापरणार आहोत, त्यामुळे इथे आपण दुधाचा वापर करणार आहोत। तर दूध एका साईडला मी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। आता आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे आणि कलरही बदललेला आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे खोबऱ्याचा खीस। खोबऱ्याचा किस मी इथे अर्धी वाटी वापरलेला आहे। आता खोबरंही व्यवस्थित आपल्याला 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित रव्यामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं दूधही तापलेलं आहे, तोपर्यंत मी गॅस बंद केला आणि आता खोबरंही आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे। थोडंसं गरम दूध मी आपल्या ह्या सारणामध्ये टाकणार आहे। 2 ते 3 मिनिटं आपण याला व्यवस्थित परतून घेऊयात। हा एक छान असा प्रसादासाठी एक चांगला ऑप्शन आहे। त्यानंतर मी इथे घालणार आहे केसर दूध। मी गरम दुधामध्ये थोडंसं केसर मी 1 तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं। आता केसर दूध टाकल्यानंतर आपण यांमध्ये टाकूया चवीनुसार साखर। जेवढं आपल्याला गोडपणा हवा आहे या मोदकाला तेवढं आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। त्यानंतर आपण पुन्हा थोडंसं दूध यामध्ये टाकणार आहोत। जेवढं आपल्या रव्याला शिजण्यासाठी दूध लागेल तेवढं दूध आपण यामध्ये टाकूयात। त्यानंतर मी इथे टाकणार आहे येलो कलरचा फूड कलर। तुम्हाला हवं तर तुम्ही दुसराही कोणत्या कलरचा फूड कलर इथे वापरू शकता। मी इथे येलो कलरचा फूड कलर इथे वापरलेला आहे आणि व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं आता दुधामध्ये आपण हे आपलं सारण शिजून घेऊया। आता कलरही व्यवस्थित सारणामध्ये मिक्स झालेला आहे आणि आता रवाही व्यवस्थित शिजला आहे आणि फुललाही आहे। आता हे सारण आपण व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घेऊया। सारण आता व्यवस्थित आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। सारण आता गरम आहे, त्याला थोडंसं आपण थंड करून घेऊया। त्यानंतर आपण मोदक तयार करायला घेऊयात। सारण आता व्यवस्थित थंड झालेलं आहे। त्यानंतर थोडंसं सारण मी बाजूला काढते आणि इथे मी काजूची तुकडे घेतलेले आहे, त्यामध्ये आपण हे काही सारण यामध्ये मिक्स करूया। आता हे जे सारण आहे ड्रायफ्रूट्सचं ते आपल्याला स्टफिंगसाठी लागणार आहे, म्हणजे मोदकाच्या मध्ये आपण हे स्टफिंग भरणार आहोत, जेणेकरून आपले मोदक खूप छान लागतील। आता मी इथे घेतलेला आहे मोदकाचा साचा। हा मीडियम साईजचा साचा मी इथे वापरलेला आहे। तुम्ही हवं तर वेगळ्या मोठ्या साईजचा साचासुद्धा इथे वापरू शकता। आता साच्याच्या मधोमध आपण आता व्यवस्थित साईडला करून घेतलेला आहे। त्यानंतर मोदक मी बनवायला घेतलेले आहेत। व्यवस्थित आपण सारण भरण्यासाठी आपलं जे आधी बनवलेले जे सारण होतं ते आपण बाजूला करून घ्यायचं आहे आणि ते स्टफिंगमध्ये भरायचं आहे। आता आपला इथे मोदक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा आकार मोदकाचा याला आलेला आहे। आता इथे आपला मोदक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा सुंदर कलर आपल्या मोदकाला आलेला आहे। असे मी 7 ते 8 मोदक इथे तयार करून घेणार आहे। हे मोदक बनवायला खूप सोपे आहे, अगदी झटपट होतात आणि एकदम अगदी नवीन मोदकाची रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। खायलाही खूप छान लागतात आणि बनवायलाही सोपे आहे आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्यापासून हे मोदक तयार होतात। नैवेद्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे। त्यानंतर एक करून मी असे 10 ते 12 मोदके इथे तयार करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता। आता आपले इथे मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब